सोनिया शट अप यार, चेष्टा करू नका. चेष्टा? सध्या सगळ्या कॉलेजमध्ये तुझ्या या ताईताचाच विषय चाललेला असतो. कमान सोनिया, का भूत प्रत्यय विश्वास करती हो? अरे वो भी इस कंप्यूटर के जमाने में. हटा यार. अरे पण मम्माला विचारावं लागेल. ए अगं, 7-4 घराचे दिवस गेले आता. थांब, मीच काढते. अगं अगं नको, काय करतेस तू? अगं काय हे? मम्माने विचारलं ना तर माझं नाव सांग. घाबरले होते मी. वहिनी, शांता वहिनी, वहिनी. मी शांता नाही, दुर्गा आहे. काय हवंय तुला? तोडे. बाबा, बाबा. ओरडू नकोस. आज मी तुझ्या पायात तोडे बांधणार आहे. तोडे पाहिजे तुला? माझी
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारण देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. सोनियाताई, ओ सोनियाताई, सोनियाताई, ओ सोनियाताई, सोनियाताई, ओ सोनियाताई, बाईसाहेब! सोनिया, 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 माझी लाडकी लेक, सोनिया, सोनिया, हे काय झालं? काय झालं? हे कसं झालं? मी अनाथ झाले, मला सोडून का गेलीस? का गेलीस? सोनिया, माझी लाडकी लेक, माझी लाडकी लेक, सोनिया. बाबा प्लीज, मी मॅडमचं दुःख समजू शकतो, परंतु आम्हाला आमचं काम करायलाच हवं. मॅडम मॅडम प्लीज. आबा माझी लाडकी लेक. आवरा बघू स्वतःला. चला बघू. माझी लेक, बाईसाहेब, माझी सोनिया. चला बघू. वहिनी, माझ्या काळजाचा तुकडा गेला. आता मला तुमचाच आधार आहे. हवालदार, सगळा बंगला पिंजून काढा. काही पुरावा सापडतोय का पहा आणि फिंगरप्रिंट सुद्धा घ्या. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. यस सर. तुम्ही बोलू नका, मी बघते तिला काय करायचं ते. मॅडम तुम्ही ऐकून तर घ्या मॅडम. काही कामाला हात लावू नका. हात लावू नको. काय झालं आबा? मला विचार, मी सांगते. तू खून केला सोनियाचा. आग तुम्ही लावली, विझवणार मी काय? त्या दिवशीच्या भांडणाचा असा बदला घेशील असं वाटलं नव्हतं मला. काय बोलताय मामा तुम्ही? त्या दिवशीचं कधीच विसरून गेले नाही. काल मला जरा बरं वाटत नव्हतं, म्हणून बेडरूमच्या बाहेर सुद्धा पडले नव्हते मी. त्या रात्री महिन्यांना बेडरूम मध्ये जाताना बघितलंय तुला. मला बरं, तुम्ही खून केला असं माझं म्हणणं नव्हतं, पण माझं म्हणणं आहे. तुम्हाला वाटतंय ना मी सोनियाचा खून केला? मग द्या ना मला पोलिसांच्या ताब्यात. द्या. देणारच आहे, देणारच आहे, देणारच आहे, देणारच आहे. मला शिकवताय, मला शिकवताय. मुलं कुठं देते? पोलिसांच्या ताब्यातच देणार आहे तुला. मॅडम आवरा स्वतःला. अहो मॅडम, खून केल्याचा ना आपल्याकडे काय पुरावा ना पोलिसांकडे काय पुरावा. आवरा. वहिनी, सोनियाच्या झाल्यानं बाईसाहेब येड्यापेक्षा झाल्यात. तुम्ही नका मनावर घेऊ. मला आणि आबांना हे कळल्यानंतर आम्ही दोघेही हादरलो. पण तुम्ही काळजी करू नका वहिनी, आम्ही दोघेही तुमच्या पाठीशी आहोत. पण मामानं माझाच संशय येतोय. मी कशासाठी करेन असं? या घरात आपलं म्हणून बोलावं असं कोणी नाहीये. मी आहे. तुम्ही माझ्याशी बोला. तुम्ही आवरावर स्वतःला. आवरा बघ.
शांत. मी येतो. ए दिप्या, शांत कुठे इकडे बस जा त्या खुशीत बस जा खुशीत. नाही हो, त्यांचे आणि माझे तसले काहीही संबंध नाही. मग इतक्या जवळपासून काय करत होतात सांग ना. एक तर चोरून फार्म हाऊसवर भेटता आता राजूसपणे घरातही भेटायला लागलात. तसं नाही हो, ते फक्त चौकशी करायला आले होते माझी. खांद्यावर हात ठेवून गळ्यात गळ्यात घालून एकमेकांना मिठ्या मारून कसल्या चौकशा चालल्या होत्या का? हा, काहीतरी बोलू नका तुम्ही. तरी सहज माझ्या खांद्यावर हात ठेवला होता. त्याचा असं विपरीत अर्थ का काढताय? माझ्या चारित्र्यावर नका संशय घेऊ. स्वतःला पतिव्रता म्हणून घ्यायला लाज वाटत नाही काय का तुला? नाही हो, माझं असलं काही नाहीये. विश्वास ठेवा माझ्यावर. थोबाड बघायचं ना तुझं. चल चालते. मामा तुम्ही असले व्यभिचार या घरात खपून घेतले जाणार नाही. वहिनी साहेब, बॅग घेऊन कुठे निघाला? ज्या घराचा मी विश्वासच गमावलाय त्या घरात राहून काय फायदा आहे? वहिनी साहेब, असा विचार करू नका. आव, तुम्ही इथनं जाणं म्हणजे गुन्हा कबूल केल्यासारखं होईल. हे तू सांगतेस? साहेब, माझ्या बोलण्याचा असं विपरीत अर्थ काढतील असं मला वाटलं नव्हतं. तू पण काही वेगळी नाहीयेस बाई. वहिनी, ऐका माझं. हे बघा, तुम्ही इथं राहूनच तुमचं चारित्र्य धुतल्या तांदळासारखं हे पटवू शकता, सिद्ध करू शकता. तुम्ही इथनं गेल्यानं ही चांडा चौघडी तुम्हाला बदनाम केल्याशिवाय राहणार नाही. ऐका माझं, द्या ती बॅग. चला बघू. दिसत नसला तरी दीपक या सगळ्यातला एक खलनायक आहे. त्यानं मला तर बदनाम केलंय आणि आता तुलाही बदनाम करतोय. चल, आज तो सुटत नाही.